नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया विष्णू प्रकाश आर पुंगलिया लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या अपडेटचा टायमिंग तुम्ही इथे बघू शकता. ही अपडेट आली आहे 24 सप्टेंबर 2025 म्हणजे आज सकाळी 10:30 वाजता. तर चला बघूया काय आहे या अपडेटमध्ये. तर मित्रांनो, विष्णू प्रकाश आर पुंगलिया लिमिटेड या कंपनीचे प्रमोटर ग्रुपच्या पार्ट असलेल्या अनिल पुंगलिया यांनी कंपनीमधील आपली हिस्सेदारी कमी केली आहे. तर मित्रांनो, अनिल पुंगलिया यांची पहिले कंपनीमध्ये हिस्सेदारी होती 6.498% आणि त्यांच्याजवळ कंपनीचे टोटल शेअर होते 81 लाख शेअर. आणि मित्रांनो, अनिल पुंगलिया यांनी कंपनीमधील आपली 0.481% हिस्सेदारी विकली आहे, म्हणजे कंपनीचे 6 लाख शेअर विकले आहे. आणि मित्रांनो, ही हिस्सेदारी विकल्यानंतर कंपनीमध्ये अनिल पुंगलिया यांची हिस्सेदारी घसरून राहिलेली आहे 6.017% आणि आता अनिल पुंगलिया यांच्याजवळ कंपनीचे टोटल शेअर राहिलेले आहे 75 लाख शेअर. चला आता बोलूया फाईन ओटेक्स केमिकल लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या अपडेटचा टायमिंग तुम्ही इथे बघू शकता. ही अपडेट आली आहे 24 सप्टेंबर 2025 म्हणजे आज मार्केट बंद झाल्यानंतर संध्याकाळी जवळपास 7:30 वाजता. तर मित्रांनो, फाइनओटेक्स केमिकल लिमिटेड या कंपनीने 27 सप्टेंबर 2025 ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे. आणि ही कंपनी 27 सप्टेंबर 2025 ला डिव्हिडंड, बोनस शेअर आणि स्टॉक स्प्लिट अनाऊन्स करू शकते. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे ही कंपनी उद्या म्हणजे 25 सप्टेंबर 2025 ला मार्केट ओपन झाल्यानंतर फोकसमध्ये राहणार आहे. चला आता बोलूया मिंडा कॉर्पोरेशन लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, मिंडा कॉर्प शेअर सर्ज आफ्टर कंपनी एक्सपेक्ट 3.5x रेव्हेन्यू ग्रोथ बाय 2030. तर मित्रांनो, मिंडा कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीला अशी अपेक्षा आहे की या कंपनीचा रेव्हेन्यू 2030 पर्यंत 3.5x म्हणजे 3 पटने ग्रो होऊ शकते 2030 पर्यंत. आणि मित्रांनो, तसेच इमके ग्लोबल फायनान्शियलने सुद्धा मिंडा कॉर्पोरेशनवर बायची रेटिंग दिली आहे आणि टार्गेट प्राइस दिला आहे 600 रुपयांचा. आणि मित्रांनो, याच दोन अपडेटमुळे मिंडा कॉर्पोरेशन लिमिटेड ही कंपनी आज फोकसमध्ये होती. चला आता बोलूया पी.एन. गाडगिल ज्वेलर्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, पी.एन.जी. ज्वेलर्स एंटर्स कोल्हापूर विथ ग्रँड नवरात्री लॉन्च ऑफर्स फेस्टिवल डिस्काउंट्स. तर मित्रांनो, पी.एन. गाडगिल ज्वेलर्स लिमिटेड या कंपनीने कोल्हापूरमध्ये आपला पहिला स्टोअर ओपन करून कोल्हापूरमध्ये एंट्री केली आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज पी.एन. गाडगिल ज्वेलर्स लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये होती. कारण मित्रांनो, ही कंपनी जसजसे नवीन नवीन स्टोअर ओपन करेल तिथून आपल्याला एक इशारा येतो की कंपनी आपला बिझनेस वाढवत आहे. आणि मित्रांनो, मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो की स्टॉक मार्केट इज ऑल अबाउट बिझनेस. चला आता बोलूया डिफेन्स स्टॉक आयडिया फोर्ज टेक्नॉलॉजी लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, डिफेन्स स्टॉक जंप आफ्टर साइनिंग जॉइंट वेंचर विथ US बेस्ड कंपनी टू मॅन्युफॅक्चर ड्रोन्स. तर मित्रांनो, डिफेन्स स्टॉक आयडिया फोर्ज टेक्नॉलॉजी लिमिटेडने आपल्या सबसिडरीच्या थ्रू US बेस्ड कंपनीसोबत जॉइंट वेंचर साईन केला आहे. कशासाठी? ड्रोन मॅन्युफॅक्चर करण्यासाठी. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज ही कंपनी डिफेन्स कंपनी फोर्ज टेक्नॉलॉजीज लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये होती. चला आता बोलूया ICICI
बँक लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो ICICI प्रुडेन्शियल AMC म्हणजे ॲसेट मॅनेजमेंट कंपनी बिगेन्स रोड शो फॉर 1.1 बिलियन इंडिया IPO. तर मित्रांनो ICICI प्रुडेन्शियल ॲसेट मॅनेजमेंट कंपनीचा 1.1 बिलियन $च्या इंडिया IPOसाठी रोड शो बिगेन म्हणजे सुरू झाला आहे. आणि मित्रांनो ही जी कंपनी आहे ICICI प्रुडेन्शियल ॲसेट मॅनेजमेंट कंपनी, या कंपनीमध्ये 51% हिस्सेदारी आहे ICICI बँक लिमिटेडची आणि उरलेली 49% हिस्सेदारी आहे या प्रुडेन्शियलची. म्हणजे ICICI बँक आणि प्रुडेन्शियलची ही ICICI प्रुडेन्शियल AMC जॉईंट व्हेंचर आहे जिचा IPO येत आहे. आणि मित्रांनो या IPO मध्ये प्रुडेन्शियल 17.65 मिलियन शेअर म्हणजे कंपनीमधील आपली 10% हिस्सेदारी विकणार आहे. म्हणजे मित्रांनो इथून आपल्याला एक गोष्ट समजत आहे की ICICI बँक लिमिटेडची मेजॉरिटी हिस्सेदारी असलेली कंपनी ICICI प्रुडेन्शियल ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडचा लवकरच आपल्याला IPO पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो रिलायन्स टू सेटअप मॅन्युफॅक्चरिंग हब वर्थ ₹1156 कोटी इन तामिळनाडू. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो मुकेश अंबानीजीची जबरदस्त कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी तामिळनाडूमध्ये आपल्या कन्झ्युमर प्रोडक्ट्स डिव्हिजनसाठी इंटिग्रेटेड मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी सेटअप करण्यासाठी 1156 कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे. आणि मित्रांनो इथून आपल्याला एक गोष्ट समजत आहे की रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी आपला बिझनेस वाढवण्यासाठी लगातार मोठे इन्व्हेस्टमेंट करत आहे. आणि मित्रांनो मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो की शेअर मार्केट इज ऑल अबाउट बिझनेसेस. चला आता बोलूया पेटीएम म्हणजे 197 कम्युनिकेशन्स लिमिटेड आणि जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो पेटीएम मनी लॉन्चेस इंडियाज फर्स्ट AI ड्रिव्हन इक्विटी फंड विथ जिओ ब्लॅकरॉक. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो पेटीएम मनी ही कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्ट नाही, परंतु याची पॅरेंट कंपनी 197 कम्युनिकेशन्स लिमिटेड ही कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्ट आहे. तसेच मित्रांनो जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड आणि ब्लॅकरॉकची 50-50% जिओ ब्लॅकरॉक सुद्धा या पार्टनरशिपमध्ये इन्क्लूड आहे. तर मित्रांनो अपडेट असा आहे की पेटीएम मनीने जिओ ब्लॅकरॉक सोबत पार्टनरशिप केली आहे. कशासाठी? इंडियाचा फर्स्ट सिस्टमॅटिक ॲक्टिव्ह इक्विटी फंड रिटेल इन्व्हेस्टर्ससाठी लॉन्च करण्यासाठी. आणि मित्रांनो या जिओ ब्लॅकरॉक म्युच्युअल फंडचा हा जो जिओ ब्लॅकरॉक फ्लेक्सी कॅप फंड आहे हा पेटीएम मनीवर या पार्टनरशिप नंतर अवेलेबल आहे. कशासाठी? सबस्क्रिप्शनसाठी. आणि मित्रांनो हे न्यू फंड ऑफर ओपन आहे 23 सप्टेंबर म्हणजे कालपासून ते 7 ऑक्टोबर 2025 पर्यंत. आणि मित्रांनो याचमुळे जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड सोबत 197 कम्युनिकेशन्स लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया पॉलीकॅब इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो पॉलीकॅब इंडिया प्रमोटर्स लाईकली टू सेल 0.81% स्टेक इन ब्लॉक डील वर्थ ₹888 कोटी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो अशी अपेक्षा आहे की पॉलीकॅब इंडिया लिमिटेड या कंपनीचे प्रमोटर या कंपनीमधील आपली 0.81% हिस्सेदारी ब्लॉक डीलच्या थ्रू विकू शकते, ज्याची एस्टिमेट साईज आहे 887.6 कोटी रुपये. आणि मित्रांनो अशी अपेक्षा आहे की ही ब्लॉक डील
₹7,300 पर शेअरच्या प्राईजवर होऊ शकते. म्हणजे बुधवारच्या शेअर प्राईसच्या हिशोबाने 3.09% डिस्काउंटवर. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे उद्या पॉलीकॅब इंडिया लिमिटेड फोकसमध्ये राहणार आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.